राधानगरी धरणाच्या सुरक्षेबरोबरच धरणाच्या वैभवात भर टाकणारी बाग उद्ध्वस्त झाली आहे। धरण पाहण्यासाठी दररोज आणि सुट्टी दिवशी येणाऱ्या शाळेच्या मुलांच्या 50भर गाड्यांना प्रवेश मिळत नाही म्हणून परत जातात। त्यांना कोल्हापूरहून परवानगी आणा असं सांगितलं जातं आणि दुसऱ्या बाजूला मुख्य प्रवेशाच्या ठिकाणाहून 2 रस्त्यांनी कालव्यावरून आणि राजापूर मार्गावरून 9 नंबरच्या गेटवर विनादिक्कत जाता येतं। या ठिकाणी धरणाच्या पाण्यात मनसोक्त डुंबता येतं। ओल्या पार्ट्या केलेल्या चुली, दारूच्या बाटल्या, पत्रावळ्या, प्लास्टिकचे ग्लास आणि अन्न या ठिकाणी विखुरलेलं दिसतं। सकाळी कॉलेजच्या वेळेच्या सत्रात हेच ठिकाण लव्हर पॉइंट ठरतं। विशेष म्हणजे धरणाच्या सुरक्षा चौकीच्या हाकेच्या अंतरावर हे सगळं चालतं। या ठिकाणी पोलीस चौकी आहे, मात्र त्यात एकही पोलीस नाही। सरकारकडून केवळ 2च पोलीस धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पहारा देत असतात, त्यांनाही यातलं काहीच दिसत नाही। धरणाच्या सुरक्षेसाठी 6 चौक्या आहेत, पण तिथं चौकीदार नाहीत। प्रत्येक चौकीवर 4 जण चौकीदार होते, मात्र त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर तिथं रिक्त पदं भरलीच नाहीत। याचबरोबर गळती, पाऊस, धरणातील पाणी आणि बाष्पीभवन मोजण्यासाठी लागणारे कर्मचारीही नाहीत। अधिकारी कोल्हापुरात राहतात, मग धरण भरत आल्यानंतर धरणात येणारं पाणी आणि धरणातील पाण्याचा विसर्ग कोणी करायचा? गेल्या काही वर्षात धरणाची झालेली दुरावस्था ही लाजिरवाणी आहे। याकडे संबंधित विभाग गांभीर्यानं पाहणार का, हा खरा प्रश्न आहे। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।